हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. Many people know English, but when they talk about the past, they make a mistake, especially when two action happen in the past. तर आजचा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्ही हे कॉन्फिडेंटली बोलू शकता, सेंटेन्स तयार करू शकता. which action happened first and which action happened later असे सेंटेन्स तुम्ही क्रिएट करू शकता. तर चला सुरू करूया आपण पास्ट परफेक्ट टेन्स पासून. तर आपण कधी यूज करतो? आपण यूज करतो डिस्क्राइब अन ऍक्शन दॅट वॉज कम्प्लिटेड बिफोर अनदर ऍक्शन ऑर टाइम इन द पास्ट. इट शो द ऑर्डर ऑफ इव्हेंट इन द पास्ट. म्हणजे वन ऍक्शन वॉज कम्प्लिटेड बिफोर अनदर ऍक्शन इन द पास्ट. भूतकाळात दोन ऍक्शन झाले पण एक ऍक्शन आधी पूर्ण झाली, तेव्हा आपण पास्ट टेन्स यूज करतो. आता आपण बघूया कसं यूज करायचं, हाऊ टू यूज, त्याचा फॉर्म्युला काय आणि एक्झाम्पल्स. तर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये वर्बचं नेहमी थर्ड फॉर्म यूज केलं जातं, पास्ट पार्टिसिपल. तर याचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस आपण इथे हॅड यूज करतो अँड देन V3. सो एक्झाम्पल काय असेल, आय हॅड फिनिश माय होमवर्क बिफोर आय वेंट आउट विथ माय फ्रेंड्स. ठीक आहे. तर आता आपण असे एक्झाम्पल बघूया जे आपण डेली यूज करतो, जसं की आय हॅड फिनिश्ड वर्क बिफोर ही केम. तो येण्याआधी मी माझं काम पूर्ण केलं होतं. पास्ट परफेक्ट टेन्स आहे बघा, तो येण्याआधी मी माझं काम पूर्ण केलं होतं. आय हॅड फिनिश्ड माय वर्क बिफोर ही केम. आता शी हॅड कुक्ड डिनर बिफोर गेस्ट अराइव्ह. पाहुणे येण्याआधी तिने जेवण बनवलं होतं, म्हणजे शी हॅड कुक्ड डिनर बिफोर गेस्ट अराइव्ह. किंवा दे हॅड लेफ्ट द ऑफिस वेन आय रीच देअर. मी तिथे पोहोचलो तेव्हा ते ऑफिस सोडून गेले होते. म्हणजे दे हॅड लेफ्ट द ऑफिस वेन आय रीच देअर. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, नेहमी हॅड प्लस V3 असतं. तर खूप लोक काय करतात, आय फिनिश असं म्हणतात, आय फिनिश माय वर्क बिफोर ही केम. आय फिनिश्ड माय वर्क बिफोर ही केम. सो दिस इज नॉट करेक्ट. करेक्ट सेंटेन्स काय असेल, आय हॅड फिनिश्ड माय वर्क बिफोर ही केम. कारण ऍक्शन आधी कंप्लीट झाली होती, म्हणून आपण हॅड अँड वर्बचं थर्ड फॉर्म V3 यूज करतो. आय हॅड फिनिश्ड माय वर्क बिफोर ही केम. आता आपण बघूया निगेटिव्ह स्ट्रक्चर असतं तेव्हा आपण कसं सेंटेन्स यूज करतो. तर फक्त पॉझिटिव्ह स्ट्रक्चर मध्ये आपण यूज करतो हॅड प्लस V3. निगेटिव्ह मध्ये आपण काय यूज करतो, हॅड नॉट प्लस V3. तर फॉर्म्युला कसा होईल, सब्जेक्ट प्लस हॅड नॉट प्लस V3. an example, she had not read the book before its movie adaptation came out. or I had not eaten anything before the meeting. मी मीटिंग आधी काही खाल्लं नव्हतं. she had not informed me before leaving. ती निघण्याआधी मला सांगितलंच नव्हतं, तिने निघण्याआधी मला सांगितलं नव्हतं. she had not informed me before leaving. तर आता बघूया आपण क्वेश्चन असेल, जेव्हा आपण क्वेश्चन विचारतो तेव्हा आपण फॉर्म्युला कसा यूज करतो. तर फॉर्म्युला काय असेल, हॅड आधी हॅड असेल, हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3. तर एक्झाम्पल कसं तयार होईल, हॅड यू कम्प्लिटेड द प्रोजेक्ट बिफोर द मॅनेजर सेड सो. हॅड यू कम्प्लिटेड द प्रोजेक्ट बिफोर द मॅनेजर सेड सो, असं एक्झाम्पल क्रिएट होईल. तर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये सुद्धा रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स असतात. रेग्युलर वर्ब्स म्हणजे काय, कसे तयार होतात, ते पास्ट पार्टिसिपल फॉर्म बाय ऍडिंग बी, पीडी और ईईडी टू द बेस फॉर्म. आणि इरेग्युलर वर्ब्स काय असतात, तर इच इरेग्युलर वर्ब हॅज अ युनिक पास्ट पार्टिसिपल फॉर्म. तर रेग्युलर वर्ब आपण कोणते कोणते आहेत आणि कसे तयार होतात, तर इफ द वर्ब एंड्स इन अ सायलेंट ई, we simply add d.
जसं की लिव्हचं लिव्ड, हेटचं हेटेड, बेकचं बेक्ड. My mom had baked a pie before dad came home with one. Then ed असेल तर talkचं talked, cleanचं cleaned, watchचं watch. She had already watched that movie before her friend recommended. Then आपण ed पण ऍड करतो वर्बला. जेव्हा वाय असेल तिथे आपण आय ऍड करतो आणि ed. क्रायचं क्राय, कॅरीचं कॅरी, स्टडीचं स्टडी. ही वेंट आउट आफ्टर ही हॅड स्टडीड फॉर द एक्झाम. आता आपण बघूया इरेग्युलर वर्ब्स. तर इरेग्युलर वर्ब्स म्हणजे युनिक फॉर्म असतो त्या वर्बचा. जसे की ब्रेकचं ब्रोकन, कमचं केम, डूचं डन, लिव्हचं लेफ्ट. असे खूप सारे वर्ब इथे दिले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा बघू शकता, रीड करू शकता. तर आता बघूया आपण टाइम एक्सप्रेशन. टाइम एक्सप्रेशन म्हणजे काय, आपण कोणते वर्ड्स यूज करतो जेव्हा आपण पास्ट टेन्स विषयी बोलत असतो. बिफोर, आफ्टर, बाय द टाइम, ऑलरेडी, जस्ट. सो शी हॅड क्लीन द हाऊस बिफोर द गेस्ट अराइव्ह. बाय द टाइम शी अराइव्ह द पार्टी हॅड ऑलरेडी स्टार्टेड. असं आपण बोलतो. तर मी एक स्टोरी तयार केली, जी स्टोरी तुम्ही सुद्धा तुमची तयार करून कमेंट करायची आहेत. ठीक आहे. सो कसं, ही स्टोरी पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आहे. आपण कसं बोलणार, yesterday I reached home at 9 p.m. but my mother was angry. So why? Because she had called many times before I reached home. I had switched off my phone. She had waited for me 1 hour. So these all action were completed before reached home. ठीक आहे. अशी तुम्ही सुद्धा सेंटेन्स तयार करून कमेंट करायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा नक्की.